उल्हासनगर शहरामध्ये सायंकाळच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. कैलास कॉलनी परिसरामध्ये या ठिकाणी गोळीबार झाली आहे. दोन गटामध्ये जुना वादातून ही गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. आपण जर बघितलं दुचाकीवरून 8 ते 10 जण आली होते आणि त्यांनी अंधाधुंदी ह्या ठिकाणी गोळीबार केला आणि ह्या ठिकाणी 3 जण जखमी झालीत. मात्र उपचारादरम्यान 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी रॉड आणि 7 राऊंड तब्बल 7 राऊंड या ठिकाणी फायर केले आहेत. सध्या घटनास्थळी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम ही दाखल झाल्यात. अधिक तपास पोलीस करत आहेत. तसंच 4 पथक देखील रवाना झालेत आरोपीच्या शोधामध्ये. आपल्यासोबत DCP सचिन गोरे आहेत. सर, काय सांगाल, कुठल्या वादातून ही गोळीबार झाली आणि किती जण जखमीत, किती जणांचा मृत्यू झालाय? इनलाईन पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची घटना घडलेली आहे. यामध्ये एकूण 3 जण जखमी आहेत. जखमी त्यांना सेंट्रल हॉस्पिटलला पाठवण्यात आलेले आहे. पूर्वीचा यांचा जो वाद होता त्यातून ही घटना घडलेली आहे. आज रोजी संध्याकाळी 8 वाजताची ही सदरची घटना आहे. एकूण 5 ते 6 राऊंड यामध्ये फायर झालेले आहेत आणि यामध्ये आपण जवळपास 4 तपास पथके जी आहे ती तपासासाठी रवाना केलेली आहे. लवकरच या घटनेची अधिकची माहिती आम्ही सांगू. आपल्याला म्हणजे 2 जण मृत्यू झालेत, हे सख्खे भाऊ आहे अशी माहिती देखील समोर येत आहे. यामध्ये पण माहिती घेण्याचं काम सुरू आहे. सेंट्रल हॉस्पिटलला त्यांचा मृत्यू झाल्याची नुकतीच बातमी आम्हाला कळालेली आहे आणि यात त्यांचं नक्की रिलेशन सख्या भावांचे का चुलत भावाचे याची आपण माहिती घेत आहोत. पण आपण जर बघितलं, हा जो जुना वाद आहे, या जुन्या वादातूनच, कारण की गजबजलेला ही कैलास कॉलनी असते आणि या कैलास कॉलनीमध्येच ही अशी गोळीबार होत आहे आणि जुन्या वादातून ही गोळीबार झाली आहे. बरोबर आहे. 2020 साली यांचा एकमेकांमध्ये वाद होऊन अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल होता आणि त्यातूनच या घटनेचा आज जे आहे एकमेकांसमोर आल्यानंतर पुन्हा वाद होऊन सदरची घटना घडल्याचं निष्पन्न होत आहे. नक्कीच हे होते सचिन गोरे आणि त्यांनी सांगितलं की 4 पथक हे आरोपीच्या शोधामध्ये रवाना झाले आहेत. मात्र या ठिकाणी जर बघितलं, फॉरेन्सिक टीम असेल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास करत आहेत. मयुरजाद, TV9 मराठी, उल्हासनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.